सिंधुदुर्ग रत्नागिरीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि अबकी बार 400 पार साठी निवडणुकीतून माघार घेतल्याची फेसबुक पोस्ट किरण सामंत यांच्या नावाने व्हायरल होते। गेले काही दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या उमेदवारीबाबत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र किरण सामंत यांच्या या पोस्टमुळे खळबळ उडालेली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून घेऊया। प्रणव, ही पोस्ट किरण सामंत यांचीच आहे का? काय अधिकची माहिती आणि या पोस्ट नंतर काय नेमकं वातावरण आहे कोकणातलं? खरं तर ही पोस्ट जी आहे ती किरण सामंत यांचीच असल्याचं बोललं जातं। त्यांनी ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी हा जो पोस्ट जी आहे ती पोस्ट केली होती रात्री 12:30 12:15च्या दरम्यान। आणि त्यानंतर एकच खळबळ जी आहे ती रत्नागिरी मध्ये उडाली पाहायला मिळते, कारण जे पदाधिकारी आहेत ते पूर्णतः अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। किरण सामंत यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी काही पदाधिकारी देखील आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जातं। त्यामुळे या पोस्टमुळे जे आहे ते एकच खळबळ जी आहे ती रत्नागिरी, चिपळूण आणि राजापूर मतदारसंघात उडालेली पाहायला मिळते। तर रात्री किरण सामंत यांनी ही जी पोस्ट जी आहे ती केली आणि त्यामुळे त्यांनी त्या पोस्टमध्ये म्हणताना असं म्हटलंय की अबकी बार 400 पार होण्याकरताच आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माघार घेतोय। त्यामुळं या पोस्टचा नेमका अर्थ काय घ्यायचा किंवा कशा पद्धतीने घ्यायचा हे मात्र अजून कळलं नाही। मात्र ही पोस्ट केल्यामुळे या मतदारसंघामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला नक्कीच नक्कीच प्रणव, या सगळ्या संदर्भात किरण सामंत यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न आपण करूया। त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।